एका ध्येयनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला आज श्रद्धांजली वाहण्यात आली। वलगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक उपनिरीक्षक अब्दुल कलाम ज्यांची शनिवारी नवसारी येथे निर्गुण हत्या करण्यात आली होती, त्यांना आज लालखडी येथील मुस्लिम कब्रस्तान येथे शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला। या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे आणि आज त्यांच्या अंत्यसंस्कार वेळी शेकडो नागरिक, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। त्यांच्या निधनाने पोलीस दलावर आणि समाजावर शोककळा पसरली आहे। अमरावती पोलीस दलावर शोककळा पसरली आहे। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम यांची शनिवारी नवसारी येथे हत्या करण्यात आली आहे। ते सध्या वलगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होते। दुपारी लालखडी येथील मुस्लिम कब्रस्तान येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी पोलिसांनी 3 राऊंड फायर करून शहीद अब्दुल कलाम यांना मानवंदना दिली। लालखडी कब्रस्तान येथे शेकडो नागरिकांनी, राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून आपल्या लाडक्या अधिकाऱ्याला अखेरचा निरोप दिला। रशिदिया मशिदीचे इमाम व खतीब मुफ्ती तफज्जुल हुसेन यांनी जनाजेची नमाज अदा केली आणि त्यानंतर अब्दुल कलाम यांना सुपूर्द ए खाक करण्यात आले। लालखडी कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार वेळी अतिरिक्त DYSP राहुल आठवले, ACP अरुण पाटील, नागपूर गेट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत उर्ला गोंडावार आणि गुन्हे शाखेचे बाबा अवचार यांच्यासह शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। अब्दुल कलाम यांच्या मागे त्यांच्या 2 मुली, पत्नी, 3 भाऊ आणि 3 बहिणी असा मोठा आप्त परिवार आहे। त्यांच्या निधनाने पोलीस दलाचे आणि समाजाचे मोठे नुकसान झाले आहे। जनरल सलूट सलामी
फिर फर एक बीस कर अंतिम जगह फर फिर फर एक अंतिम जगह फर एक अंतिम जगह खाली कर अंतिम जगह अंतिम को सलामी देंगे सलामी छन एक दो आजचा दिवस पोलीस दलासाठी आणि समाजासाठी अत्यंत वेदनादायी होता. सहाय्यक उपनिरीक्षक अब्दुल कलाम यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला गमावणे हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस दलाने त्यांना दिलेल्या मानवंदनेतून आणि उपस्थित जनसमुदायाच्या उपस्थितीतून त्यांना कार्याची आणि समर्पणाची जाणीव होते. आम्ही त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना करतो.